15 लाख रुपयामध्ये 15 वर्षे जगायचे कसे? अनुभव शेअर करतो. मित्रांनो, लास्ट वीकमध्ये आमच्याकडे एक गृहस्थ ऑनलाईन रेफरन्समधून ते प्लॅनिंगसाठी आले होते. शेवटचे त्यांच्याकडे 15 लाख रुपये शिल्लक राहिलेत. त्यांनी सांगितले की रिटायरमेंटला त्यांच्याकडे 1.5 कोटी रुपये आले होते. पाठीमागच्या 10 वर्षांमध्ये जवळपास 1,35,00,000 रुपये त्यांचे खर्च झाले. त्यामधले बरेचसे पैसे त्यांनी मुलांना, मुलींना काही घर घेण्यासाठी, गाडी घेण्यासाठी गिफ्ट केले. करंट वय आहे त्यांचं 67 आणि आज फक्त 15 लाख शिल्लक राहिलेत. आणखी पुढे 15 वर्षे सर्वात सहज होतील अशी त्यांची फिटनेस आणि तब्येत आहे. सो आता प्रश्न पडलाय की पुढे जगायचं कसं? कारण सर्वात महत्त्वाचं नेक्स्ट जनरेशन त्यांना फायनान्शियली सपोर्ट करत नाहीये. आणि आज इंडियामध्ये कित्येक असे रिटायरमेंट झालेले जोडपे आहेत की ज्यांच्याकडे वयाच्या 67-68 मध्ये फायनान्शियल बॅकअप नाहीये आणि कम्प्लिटली पुढच्या जनरेशनवर डिपेंड आहेत. कारण एक मेजर मिस्टेक होते, आपण पूर्ण अमाऊंट वयाच्या 58लाच विचार करतो. त्यामुळे होतं काय, 10-12 वर्षामध्ये ते पैसे संपतात आणि आपण पुढच्या जनरेशनवर डिपेंड राहतो. जर पुढच्या जनरेशनने सपोर्ट नाही केला तर मग सर्वाइव्ह होणं डिफिकल्टी होतं. म्हणून काही मी स्टेप सांगणार आहे. तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग करतेवेळी जर 20 वर्ष आपण जगणार असेल तर दर 5 वर्षाच्या स्लॉटनुसार प्लॅन करा. एक्झाम्पल, 55ला फंड्स आला पाहिजे, 60व्या वर्षी फंड्स आला पाहिजे, 65ला आला पाहिजे, 70ला आला पाहिजे. जेणेकरून तुम्हाला पुढच्या जनरेशनवर डिपेंड राहायची गरज पडणार नाही आणि कधी फंड तुमच्याकडे शॉर्टेज होणार नाही. याबद्दल काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट्स करा आणि ही रील तुमच्या मॅक्झिमम मित्रांना शेअर करा जेणेकरून ते सुद्धा चांगलं प्लॅनिंग करतील. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.